नमस्कार. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज शिक्षक दिन. आपल्या सगळ्यांना शिक्षक दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. आजचा विषय आहे ऑटोनॉमी म्हणजे स्वायत्तता, शिक्षण क्षेत्रातील बदलाची सुरुवात. मुंबई विद्यापीठातल्या तसंच अन्य विद्यापीठातल्या बऱ्याचशा कॉलेजेसच्या नावानंतर ऑटोनॉमस शब्द आपल्याला हल्ली दिसतो आणि बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये अशी एक शंका असते, संभ्रम असतो, ऑटोनॉमस म्हणजे काय. ऑटोनॉमस कॉलेजेसबद्दल महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती चर्चा जरी सुरू झाली तरी महत्त्वाचा एक मुद्दा इथे लक्षात घेण्यासारखा आहे. साधारणतः 1982 ते 86 या काळातच कॉलेजेसला ऑटोनॉमी द्यावी अशी अनेक शिक्षण तज्ज्ञांची सूचना होती आणि तामिळनाडू हे भारतातलं पहिलं राज्य ठरलं जिथे साधारणतः 1998-99 मध्ये बऱ्याच कॉलेजेसला ऑटोनॉमी म्हणजे स्वायत्तता दिली गेली. त्यामुळे सगळ्यात जास्त ऑटोनॉमस कॉलेजेस तामिळनाडू या राज्यामध्ये दिसतात. ही शैक्षणिक स्वायत्तता किंवा शैक्षणिक ऑटोनॉमी आहे, ही आर्थिक ऑटोनॉमी नाही. म्हणजे जी ग्रँट किंवा जे अनुदान सरकारकडनं कॉलेजेसला मिळतं ते अजूनही तसंच आहे. कॉलेज ऑटोनॉमस असलं तरीही ती ग्रँट तितकीच असते. खरं तर जास्त काही ग्रँट्स UGCकडनं किंवा रुसा राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान यांच्याकडनं सुद्धा मिळतात. आता आपण सुरुवातीला लक्षात घेऊया की या ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये एक्झॅक्टली कुठल्या कॉलेजेसला ऑटोनॉमी घेण्याकरता परवानगी दिलेली आहे किंवा इलिजिबिलिटी हा मुद्दा आपण सुरुवातीला लक्षात घेऊया. ज्या कॉलेजेसचं युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन म्हणजे UGCमध्ये 2F आणि 12B या अंतर्गत ज्यांची नोंदणी झालेली आहे त्या कॉलेजेसला याकरता ॲप्लिकेशन करता येतो. त्याचप्रमाणे त्या कॉलेजेसमधले सगळे शिक्षकेतर कर्मचारी तसंच सगळे प्राध्यापक, मी ज्युनियर कॉलेजचं म्हणत नाही आहे, सिनियर कॉलेजबद्दल ऑटोनॉमी असते, त्यामुळे सिनियर कॉलेजमध्ये डिग्री कॉलेजमध्ये शिकवणारे सगळे प्राध्यापक आणि एकंदर संपूर्ण कॉलेजमध्ये शिकवणारे शिक्षकेतर कर्मचारी, त्याचप्रमाणे मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन यांचं एकमत असायला लागतं. कॉलेजला उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर असावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाची अट नॅकमध्ये त्या कॉलेजमध्ये नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन सेंटर ही जी बंगलोरची कॉलेजचं मूल्यांकन करणारी संस्था आहे त्यांच्यातर्फे कॉलेजला किमान A ग्रेड मिळालेली असली पाहिजे. म्हणजे 4 पॉईंट स्केल किंवा 4 पॉईंटवरती जे मूल्यमापन होतं त्याच्यामध्ये 3 किंवा 3पेक्षा जास्त पॉईंट्स त्या कॉलेजला मिळालेले असले पाहिजेत. म्हणजे मग 3.01 पासून पुढे किती चालतात आणि साधारणतः 3.50च्या वरती जर पॉईंट्स असतील तर डायरेक्ट ऑटोनॉमी दिली जाते. 3.25 ते 3.50 याच्यामध्ये जर पॉईंट्स असतील त्याच्याकरता वेगळे काही शिथिलीकरणाचे नियम आहेत. तर मुळामध्ये कोणत्याही कॉलेजला ऑटोनॉमी करता जाता येत नाही. त्यामुळे थोडासा एक मजेशीर प्रसंग आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो. ज्या कॉलेजेसला ऑटोनॉमस व्हायचं आहे परंतु त्यांना ऑटोनॉमी घेणं शक्य नाही आहे तिथे ऑटोनॉमस कॉलेजेसची बऱ्याचदा बदनामी केल्याची सुद्धा काही उदाहरणं आहेत. परंतु गव्हर्नमेंटचं सरकारचं असं म्हणणं आहे की 2028 ते 30 पर्यंत सगळ्याच कॉलेजेसला, भारतामधल्या 40,000 कॉलेजेसला ऑटोनॉमस करण्याचा प्रस्ताव सरकारकडे आहे. तर आपण आता याची नक्की कार्यवाही किंवा कशा प्रकारे ऑटोनॉमी घेतली जाते त्याच्याबद्दल आपण विचार करूया. सगळ्यामध्ये सुरुवातीला मॅनेजमेंटनी एक ठराव पास करायचा असतो, व्यवस्थापनाने ठराव पास करायचा असतो, रिझोल्युशन पास करायचं असतं आणि ते रिझोल्युशन आणि UGCच्या साईटवर मिळणारा ऑटोनॉमी करताचा फॉर्म कॉलेजेसने भरून त्याला सगळ्या माहितीची ॲनेक्स्चुअर्स किंवा जोडपत्र कागद जोडून त्याच्या साधारणतः 15 फाईल्स विद्यापीठाकडे द्यायच्या असतात. आणि त्याचा नियम असा आहे की विद्यापीठाकडे हा अर्ज केल्यापासून 30 दिवसांच्या आतमध्ये विद्यापीठाकडून NOC नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ना हरकत प्रमाणपत्र कॉलेजला मिळतं. जर समजा 30 दिवस अर्ज केल्यापासून जर पुढे त्याच्यापेक्षा जास्त कालावधी गेला तर असं
समजून घ्यायचं असतं की विद्यापीठाला कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन नाही, म्हणून सगळ्या विद्यापीठांकडून साधारणतः 12-15 दिवसांमध्ये त्याला मान्यता दिली जाते आणि त्याच्या ज्या मूळ 2 फाईल्स असतात त्या पुढे UGCकडे पाठवल्या जातात. त्याचप्रमाणे UGCचा एक ऑनलाईन फॉर्म भरला जातो. आता या फाईल पाठवल्यानंतर UGCकडनं साधारणतः 1 महिन्यामध्ये एक कमिटी फॉर्म केली जाते आणि त्या कमिटीचे सदस्य कॉलेजला भेट देतात. मग आता ह्या कमिटीमध्ये नक्की कोण असतं? कॉलेजला ज्यावेळेला भेट देण्याची वेळ येते त्या कमिटीमध्ये कोण असतं? तर UGCकडनं एक कोऑर्डिनेटिंग ऑफिसर ही व्यक्ती UGCचा प्रतिनिधी म्हणून असते. तसंच त्या कमिटीची चेअरमन म्हणून एक सिनियर व्यक्ती असते. आता या व्यक्ती कोण असतात? तर व्हाईस चान्सलर, एखाद्या विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर म्हणजे कुलगुरू किंवा एखाद्या विद्यापीठाचे निवृत्त रिटायर्ड व्हाईस चान्सलर किंवा एखाद्या विद्यापीठाचे डायरेक्टर किंवा वरच्या पदावरती असलेली कुठलीही व्यक्ती यामध्ये चेअरमन म्हणून येते. तसंच 2 मेंबर्स या कमिटीमध्ये असतात. म्हणजे एखाद्या विद्यापीठामध्ये उच्च पदावरती काम करणाऱ्या व्यक्ती किंवा एखाद्या ऑटोनॉमस कॉलेजचा प्रिन्सिपल आणि अजून एखाद्या पदावरची व्यक्ती, अशा 2 व्यक्ती ह्या कमिटीमध्ये असतात. म्हणजे एकंदर 4 व्यक्ती येतात. UGCचा एक कोऑर्डिनेटिंग ऑफिसर हा पदाधिकारी त्याच्यामध्ये असतो. नंतर ह्या कमिटीचा चेअरमन म्हणून एक व्यक्ती असते आणि 2 त्या कमिटीचे मेंबर्स असतात. असे 4 जण एकमेकांशी कोऑर्डिनेट करून ज्या राज्यामध्ये भेट द्यायची असेल त्या राज्यामधल्या बाकी लोकांशी म्हणजे प्रिन्सिपल आणि बाकी व्यक्तींशी कोऑर्डिनेशन करतात. तसंच या कमिटीमध्ये ज्या विद्यापीठाशी हे कॉलेज जिथे व्हिजिट द्यायची आहे, ज्या विद्यापीठाशी हे कॉलेज संलग्न असेल त्या विद्यापीठाचा एक प्रतिनिधी असतो. म्हणजे व्हाईस चान्सलर्स नॉमिनी म्हणून एक व्यक्ती या कमिटीमध्ये असते. तसंच स्टेट गव्हर्नमेंट नॉमिनी म्हणजे राज्य सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून जनरली शिक्षण सहसंचालक म्हणजे जॉईंट डायरेक्टर यांची नियुक्ती केलेली असते. म्हणजे आपण परत बघू या कमिटीमध्ये किती लोक इन्व्हॉल्व्ह झालेले असतात. तर UGCचं कोऑर्डिनेटिंग ऑफिसर ही एक पहिली व्यक्ती. दुसरं, या कमिटी करता चेअरमन असतात ते, प्लस त्याच्यामध्ये 2 प्रतिनिधी म्हणून असतात, एकंदर झाले 4. तसंच व्हाईस चान्सलर्स नॉमिनी आणि स्टेट गव्हर्नमेंट नॉमिनी असे 6 लोक त्या कमिटीमध्ये अपॉइंट केलेले असतात. आता ह्या 6 लोकांना कुठले 2 दिवस योग्य आहेत हे सगळं त्या कॉलेजच्या प्राचार्यांनी ठरवून घ्यायचं असतं. त्याप्रमाणे साधारणतः आदल्या दिवशी ही मंडळी येतात. आता ही बाहेरनं येणारी मंडळी म्हणजे UGCचे कोऑर्डिनेटिंग ऑफिसर अर्थातच दिल्लीमधनं येतात. चेअरमन जे असतात ते वेगळ्या कुठल्या राज्याचे असतात. आपण असं उदाहरण घेऊया की महाराष्ट्रामधल्या एखाद्या कॉलेजचं इन्स्पेक्शन या प्रकारची व्हिजिट करायची आहे, त्याला पियर टीम म्हणतात. म्हणजे UGC पियर टीम व्हिजिट असं त्याला म्हटलं जातं. तर ह्या पियर टीममध्ये असलेली स्टेट गव्हर्नमेंट नॉमिनी म्हणजे राज्य सरकारचा प्रतिनिधी आणि व्हाईस चान्सलरचा प्रतिनिधी सोडल्यास बाकीची सगळी मंडळी परराज्यातनं दुसऱ्या राज्यातनं येणारी असतात. त्यामुळे त्यांना एअरपोर्टवरती आणायला जाणं, त्यांना ठराविक ठिकाणी हॉटेलमध्ये वगैरे त्यांची राहण्याची अरेंजमेंट करणं हे सगळं कॉलेजला बघावं लागतं. आणि ज्या दिवशी ती 2 दिवस व्हिजिट असते, ज्या दिवशी व्हिजिट ती ठरलेली असेल त्याचं सगळं टाईम टेबल या कमिटीला अगोदर पाठवावं लागतं. आणि त्याप्रमाणे एकदा सगळं नक्की झालं की ठरलेल्या 2 दिवसांच्या त्या व्हिजिटच्या आदल्या दिवशी ही सगळी मंडळी येतात. म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी एखादा कार्यक्रम ठेवला जातो असं काही नियम नाही आहे, पण कॉलेजचे प्रिन्सिपल, कॉलेजच्या मॅनेजमेंटचे सगळे लोक, आजूबाजूच्या कॉलेजचे कदाचित जर का त्यांनी बोलवले असतील तर काही प्राचार्य किंवा समाजातल्या काही प्रतिष्ठित व्यक्ती, आणि अशी एक मीटिंग असते. आणि ती मीटिंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी साधारणतः 9 वाजता वगैरे ही सगळी मंडळी कॉलेजमध्ये येतात. कॉलेजच्या लेक्चर्स करता कुठलाही याच्यामध्ये बदल नसतो, सगळी लेक्चर्स रेग्युलर असतात. त्यामुळे ही मंडळी साधारणतः 9 वाजता सकाळी कॉलेजला जर येणार असतील तर विद्यार्थी कॉलेजमध्ये असतात. त्या एकंदर वेळापत्रकामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला जात नाही. आता ही सगळी मंडळी ज्यावेळेला कॉलेजला येतात त्यावेळेला टाईम टेबलमध्ये ठरल्याप्रमाणे प्रिन्सिपल्स प्रेझेंटेशन हा एक पहिला प्रकार असतो. साधारणतः पाऊण तास ते 1 तास प्रिन्सिपलला संपूर्ण कॉलेजबद्दलचं आत्तापर्यंतच्या सगळ्या अचिव्हमेंट्स, मॅकनी त्यांना A ग्रेड आत्तापर्यंत का दिली हे सगळं त्या कमिटीसमोर मांडायचं असतं.
आता त्या प्रेझेंटेशनमध्ये आत्तापर्यंत त्या कॉलेजमध्ये किती प्राध्यापकांना किती विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळाले किंवा त्यांचे गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी किती आहेत, शक्यतो गेल्या 5 वर्षांमधले, पण जुन्या काही गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये मांडता येतात. मग कॉलेजचं एकंदरीत सगळं जे काही पॉझिटिव्ह चित्र आहे त्या प्रेझेंटेशनमध्ये येतं आणि प्रिन्सिपलला त्याच्यामध्ये ही कमिटी अनेक प्रश्नसुद्धा विचारते. साधारणतः पाऊण ते 1 तास हे प्रेझेंटेशन झालं की मॅनेजमेंटचं प्रेझेंटेशन तिथे असतं. मॅनेजमेंट त्यांच्या बाजूने कॉलेजकरता कशा प्रकारे प्रगती करता येईल, डेव्हलपमेंट करता येईल हे सगळं त्या कमिटीसमोर मांडत असते. बहुतांश वेळेला हे सगळं प्रेझेंटेशन इंग्रजी भाषेमध्ये असतं, कारण अनेक राज्यातून आलेल्या लोकांना हिंदीपेक्षा बऱ्याच वेळेला इंग्रजी भाषा ही सोयीची असते. त्यामुळे संपूर्ण प्रेझेंटेशन हे पूर्णपणे इंग्रजीमध्ये असतं. त्यानंतर IQAC हे जे कॉलेजमधलं अत्यंत महत्त्वाचं डिपार्टमेंट असतं, त्या IQACचा जो चेअरमन असतो किंवा जो इन्चार्ज असतो तो संपूर्ण त्याचं प्रेझेंटेशन करतो. त्यामध्ये कॉलेजचे बाकीचे सगळे पॉझिटिव्ह मुद्दे मांडले जातात. त्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंटचं, आता प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे काय, आता ह्या व्हिडिओ पाहणारे अनेक विद्यार्थी किंवा पालक यांना कदाचित कॉलेजच्या ॲडमिनिस्ट्रेशनबद्दल किंवा एकंदर मॅनेजमेंटबद्दल कल्पना नसते, म्हणून मी सांगतोय. शाळेमध्ये कसं असतं की सगळे विषय कॉमन शिकवले जातात, कॉलेजमध्ये तसं नसतं. प्रत्येक विषयाचं डिपार्टमेंट असतं. म्हणजे समजा एखाद्या कॉलेजमध्ये गणित हा विषय मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटच्या अंडर येतो, मग मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटमधला सगळ्यात सिनियर माणूस त्याला हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणतात आणि सिनियर कॉलेजमध्ये तो विषय शिकवणारे सगळे लोक त्या डिपार्टमेंटचे सदस्य असतात. मग आता इंग्लिश डिपार्टमेंट असेल, अकाउंटन्सी असेल, कॉमर्स डिपार्टमेंट असेल, हिस्ट्री असेल, सायकोलॉजी असेल. आता कॉलेजमध्ये आर्ट्स, सायन्स, कॉमर्स सगळं जर असेल तर बऱ्याचदा 30, 35, 40 डिपार्टमेंटसुद्धा होऊ शकतात. मग प्रत्येक डिपार्टमेंटला ज्यावेळेला प्रेझेंटेशन करायचं असतं त्यावेळेला डिपार्टमेंटचा हेड त्या डिपार्टमेंटच्या सगळ्या अचिव्हमेंट्स साधारणतः गेल्या 5 वर्षांमधल्या आणि डिपार्टमेंटल प्रोफाईल म्हणजे किती प्राध्यापक त्याच्यामध्ये काम करतात, त्यांचं क्वालिफिकेशन, त्यांनी आत्तापर्यंत गेल्या 5 वर्षातले रिसर्च पेपर्स किती पब्लिश केले, पुस्तकं लिहिली का, त्यांच्या वैयक्तिक काही गुणवत्तेबद्दल हे सगळं कमीत कमी वेळामध्ये त्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या हेडला ते प्रेझेंट करावं लागतं. त्यावेळेला डिपार्टमेंटचे सगळे लोक या कमिटीच्या समोर असतात. मग त्याला बराच कालावधी लागतो. त्यामुळे बऱ्याचदा हे डिपार्टमेंटल प्रेझेंटेशन थोडं उशिरा ठेवलं जातं आणि डिग्री कॉलेजचे विद्यार्थी साधारणतः सकाळी 11, 11:30 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये असतात. त्यामुळे एक महत्त्वाचा भाग त्याच्या अगोदर पूर्ण केला जातो. कधी कधी बऱ्याच कॉलेजमध्ये ती पिअर टीम आल्यानंतर सर्वप्रथम ते विद्यार्थ्यांना भेटतात. विद्यार्थ्यांशी ज्या वेळेला ते चर्चा करतात किंवा विद्यार्थ्यांशी ज्या वेळेला त्यांचं इंटरॅक्शन होतं त्यावेळेला विद्यार्थी आणि ही टीम सोडल्यास बाकी कोणालाही त्या हॉलमध्ये थांबण्याची मुभा नसते. विद्यार्थ्यांना सांगितलेलं असतं की इथे कोणी बाकी नाहीये, तुम्हाला जे हवं असेल तुम्ही स्पष्टपणे बोलू शकता. अर्थातच संपूर्ण 2 दिवसाचं व्हिडिओ शूटिंग केलेलं असतं, पण त्या व्हिडिओ शूटिंगमध्ये आवाज म्यूट केलेला असतो. त्यामुळे कुठली व्यक्ती काय बोलते आहे त्याचं टेपिंग त्याच्यामध्ये होत नाही. विद्यार्थ्यांना मनमोकळेपणाने सांगितलं जातं. आता काही कॉलेजमध्ये काय करतात की ठराविक विद्यार्थ्यांना बोलवून त्यांना सांगितलेलं असतं काय बोलायचं आणि त्यांना एका हॉलमध्ये बसवून किंवा ऑडिटोरियममध्ये बसवून एक 100-125 विद्यार्थ्यांना या टीम बरोबर संवाद साधता येतो. म्हणून या टीममधले काही सिनियर सदस्य बाहेर जिथे लॉबीमध्ये, जिन्यामध्ये, लिफ्टमध्ये कुठे जर विद्यार्थी त्यांना जाता येता जर दिसले, भेटले तर त्यांना काही प्रश्न विचारतात. त्यामुळे बऱ्याच कॉलेजमध्ये असंही केलं जातं की ह्या टीमच्या व्हिजिटच्या अगोदर व्हाईस प्रिन्सिपल किंवा प्रिन्सिपल किंवा हेड ऑफ द डिपार्टमेंट सगळ्या वर्गांमध्ये जाऊन ऑटोनॉमी नक्की काय आहे, आपण ऑटोनॉमी का घेतोय हे सगळं विद्यार्थ्यांना समजावून सांगतात. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्याला जरी प्रश्न विचारला गेला तरी त्याचा गोंधळ होत नाही. जसं विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शन केलं जातं तसंच टीचिंग स्टाफ शी बरोबर सुद्धा त्यांचं इंटरॅक्शन असतं. टीचिंग स्टाफ परत फक्त सिनियर कॉलेजचा, ज्युनियर कॉलेज हे स्कूल अटॅच समजलं जातं बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे फक्त सिनियर कॉलेजच्या लोकांचा याच्यामध्ये सहभाग असतो. मग सगळ्या प्राध्यापकांना विचारलं जातं की ऑटोनॉमीला किंवा ऑटोनॉमी तुमचं कॉलेज घेत आहे, तुमच्यावर कुठला दबाव नाही ना, तुमची याला मान्यता आहे ना. तर याच्यामध्ये एकच फक्त ती टीम बघत असते की कोणाला प्रेशराईज करून किंवा कोणाच्या मनाविरुद्ध हे होत नाहीये ना.
त्यामुळे सगळ्या प्राध्यापकांना सुद्धा ऑटॉनॉमीबद्दल त्या टीमशी बोलायला संधी दिली जाते. साधारणतः पाऊण तास वगैरे हे इंटरॅक्शन चालतं. त्यानंतर नॉन टीचिंग स्टाफ म्हणजे शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी, क्लर्क्स आणि बाकी सगळी मंडळी, तसंच क्लास 4 एम्प्लॉई म्हणजे प्यून्स आणि बाकी सगळ्या मंडळींना सुद्धा त्या ऑडिटोरियममध्ये किंवा हॉलमध्ये बोलवलं जातं. त्यांच्याशी सुद्धा साधारणतः पाऊण तास संवाद साधण्याचं काम ही टीम करते. म्हणजे ही टीम आल्यानंतर सगळ्या स्टेक होल्डर्स म्हणजे बघा विद्यार्थ्यांशी ते संवाद साधतात, टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, त्याचबरोबर सगळ्या डिपार्टमेंटचे हेड्स, मॅनेजमेंट, प्रिन्सिपल या सगळ्यांबरोबर त्यांचा संवाद होतो. आणि त्याच्यानंतर एका ठराविक दुपारच्या सेशनमध्ये ही टीम ज्या ज्या डिपार्टमेंटची वेगळी काही समजा जागा असेल, डिपार्टमेंटच्या हेड करता जर काही वेगळी बसण्याची अरेंजमेंट असेल त्याला ते व्हिजिट देतात. जिमखाना कॉलेजचा कसा आहे, स्पोर्ट्सच्या सगळ्या काही सुविधा आहेत की नाही ते बघतात. लायब्ररी कशी आहे, लायब्ररीयनशी, ग्रंथपालांशी ते चर्चा करतात. म्हणजे डिजिटल सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत का, कुठे कमतरता आहे का हे बघितलं जातं. एकंदर लायब्ररीमध्ये किती लोक व्हिजिट करतात त्याचं काही रजिस्टर ठेवलेलं आहे का ते बघितलं जातं. लायब्ररीमध्ये कुठल्या प्रकारची पुस्तकं आणि किती आहेत, रीडिंग रूम मुलांकरता आहे का हे बघितलं जातं. आता आधुनिक कॉलेजेसमध्ये IT हा विषय असल्यामुळे ITच्या लॅब्स बरोबर आहेत का ते बघितलं जातं. मग सायन्सच्या फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी या सगळ्या प्रकारच्या जर लॅब्स तिथे असतील तर त्या बरोबर आहेत का ते बघितलं जातं. त्याच्यानंतर कुठल्या स्पर्धा घेण्यासाठी वगैरे ऑडिटोरियम म्हणजे नाट्यगृह किंवा असं काही ऑडिटोरियम तिथे आहे का ते बघितलं जातं. कॉलेजचं कॅन्टीन बरोबर आहे का ते बघितलं जातं. कॉलेजकरता ग्राउंड सुविधा आहे का ते बघितलं जातं. या सगळ्या गोष्टींना ज्या वेळेला ही टीम व्हिजिट देते त्यावेळेला प्रत्येक गोष्टीचं व्हिडिओ शूटिंग केलं जातं. आणि जर समजा संध्याकाळपर्यंत कधी कधी 7-8 वाजेपर्यंत 10-11-12 तास ही व्हिजिट चालते. आणि नंतर मग बऱ्याच कॉलेजेसमध्ये संध्याकाळी कल्चरल कमिटी म्हणजे सांस्कृतिक जी समिती असते त्याचे विद्यार्थी काही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. म्हणजे हा सगळा कार्यक्रमाचा भाग 9-9:30 पर्यंत सुद्धा चालतो. त्यानंतर जेवण असतं आणि दुसऱ्या दिवशी मग जर उरलेलं काही व्हिजिटमधलं शिल्लक असेल तर ते, डिपार्टमेंटचे काही व्हिजिट्स असतील तर ते, अन्यथा ही टीम मग डॉक्युमेंटेशन साठी संपूर्ण वेळ देते. डॉक्युमेंटेशन काय असतं तर ते विविध कागदपत्र मागतात. म्हणजे बऱ्याचदा की ते कॉलेज म्हणजे ती संस्था आणि मूळ त्याची जी काही चालक संस्था आहे, जो ट्रस्ट आहे, त्याच्यामध्ये भाड्याचं ॲग्रीमेंट आहे का. म्हणजे ते कॉलेज ही वेगळी संस्था आहे आणि त्याचा जो ट्रस्ट आहे ती वेगळी संस्था आहे. मग त्यामध्ये भाड्याचं ॲग्रीमेंट आहे का, जर असेल तर किती भाडं दिलं जातं इथपासून तर अगदी सॅलरी स्टेटमेंट्सपासून ग्रँटबद्दलच्या गव्हर्नमेंटकडनं मिळणारं अनुदान, अनुदानित आणि विना अनुदानित किती प्राध्यापकांना नेमणूक त्यांची केलेली आहे इथपासून कुठल्याही प्रकारची कागदपत्र ही कमिटी मागू शकते. आणि ती सगळी कागदपत्र तयार ठेवायची असतात. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती या व्हिजिटच्या दिवसाच्या अगोदर बरीच मोठी तयारी एकंदर कॉलेजमधल्या सगळ्या लोकांना करावी लागते. त्याच्यामध्ये गांभीर्य तुम्ही लक्षात घ्या. हे सगळं झाल्यानंतर त्या जर कमिटीला असं वाटलं की काही कागदपत्र ह्याच्यामध्ये कमी पडतायत तर ते असं सांगू शकतात की तुम्ही कागदपत्र नंतर तुम्ही कुरिअरने पाठवून द्या किंवा ती व्हिजिट संपल्यानंतर सुद्धा एखादी क्वेरी किंवा डाऊट ते विचारू शकतात आणि नंतर सुद्धा ती सगळी कागदपत्र परत UGCला पाठवावी लागतात. त्यामुळे अतिशय गांभीर्याने अगदी सिस्टमॅटिकली हे सगळं केलं जातं. आता हे सगळं केल्यानंतर आता आपल्यासमोर असा प्रश्न येतो की ह्या ऑटॉनॉमीमध्ये काय महत्त्वाचं आहे किंवा हे जे सगळं प्रिन्सिपलचं प्रेझेंटेशन असतं, मॅनेजमेंटचं प्रेझेंटेशन असतं, त्याच्यामध्ये मांडायचं असतं पहिल्यांदा तुम्हाला ऑटॉनॉमी का हवी आहे. म्हणजे प्राध्यापकांना म्हणजे प्रोफेसर्सला, नॉन टीचिंग स्टाफला, मॅनेजमेंटला, प्रिन्सिपलला ऑटॉनॉमी का हवी आहे हे तुम्हाला निश्चित स्वरूपामध्ये अगदी कॉन्फिडंटली मांडता आलं पाहिजे आणि सगळ्यांचा सूर एकच असला पाहिजे. हे सगळ्या संबंधित लोकांनी दिलेलं उत्तर हे सारखंच असलं पाहिजे. त्याच्यात जर कुठे तफावत आढळली तर परत त्या ठिकाणी काही प्रश्न निर्माण होतात. आता पुढचा प्रश्न असा येतो, आपल्या सगळ्यांना SWOT, SWOT ॲनालिसिस माहिती आहे. स्ट्रेंथ, S म्हणजे स्ट्रेंथ,
तर कॉलेजच्या स्ट्रेंथ कुठल्या आहेत हे त्याच्यामध्ये मांडावं लागतं. विकनेसेस म्हणजे मर्यादा, म्हणजे आता एखाद्या जागेची मर्यादा असते किंवा काही ठिकाणी काही फंड्सचं किंवा काही बाकी प्रश्न असू शकतात. तर मर्यादा अगदी मर्यादित स्वरूपात का होईना पण मांडाव्या लागतात. तुम्ही असं म्हणूच शकत नाही की आमच्याकडे कुठलीच मर्यादा नाही, काहीच विकनेसेस नाही, असं म्हणता येत नाही. तर स्ट्रेंथ आणि विकनेसेस, त्याप्रमाणे भविष्यामध्ये उपलब्ध असलेल्या ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स म्हणजे चॅलेंजेस, काय प्रश्न निर्माण होतील, हे सगळं सगळ्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये यावं लागतं. या सगळ्याचं व्हिडिओ शूटिंग आणि जे फोटो घेतलेले असतात त्याचं पेनड्राईव्ह आणि सीडीमध्ये सगळं रेकॉर्डिंग किंवा ते फोटोज ह्या टीमच्या प्रत्येक सदस्याला जाताना हे द्यायचे असतात. आता प्रश्न असा येतो की सगळी टीम व्हिजिट देऊन त्याच्या पुढच्या दिवशी, म्हणजे 2 दिवसाच्या व्हिजिटच्या आदल्या दिवशी सगळेजण येतात. 2 दिवसाची व्हिजिट कधी कधी दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत चालते आणि मग चौथ्या दिवशी ते सगळे जातात. त्यावेळेला सगळी कागदपत्र फाईल्स त्यांच्याकडे सुपूर्द केलेल्या असतात. आता प्रश्न असा येतो, ही टीम हे सगळं युनिव्हर्सिटी कोऑर्डिनेटिंग ऑफिसर ही सगळी कागदपत्र UGC कोऑर्डिनेटिंग ऑफिसर असल्यामुळे ते सुपूर्द करतात आणि त्या महिन्यामध्ये जी UGCची मीटिंग होते त्याच्यामध्ये ऑटोनॉमी द्यायची की नाही यावर विचार विनिमय होतो आणि मग ऑटोनॉमी ग्राह्य धरली जाते किंवा दिली जाते, ग्रँट केली जाते आणि तसं पत्र UGC कडून इश्यू केलं जातं, दिलं जातं. ते पत्र विद्यापीठाच्या नावाने दिलं जातं आणि त्याची एक कॉपी किंवा प्रत ही प्रिन्सिपलला मिळते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी लक्षात घ्या, ज्या विद्यापीठाशी कॉलेज संलग्न असेल त्याला आपण पेरेंट युनिव्हर्सिटी म्हणतो. तसं सुरुवातीला मी सांगितलं, ऑटोनॉमीला जाण्यासाठी पेरेंट युनिव्हर्सिटीची परमिशन लागते. तसंच हा पत्रव्यवहार त्या पेरेंट युनिव्हर्सिटीशी केलेला असतो. त्यामुळे ज्या वेळेला कॉलेजला ऑटोनॉमी मिळते त्याच्यानंतर कॉलेजला त्या पत्राची झेरॉक्स मिळालेली असते ती स्वतःला आणि अर्ज करावा लागतो विद्यापीठाला आणि ॲफिलिएशन फीचे 85,000 रुपये डिमांड ड्राफ्ट आणि चलननी भरायचे असतात. ते एकदा भरून झाले की आपण असं म्हणू शकतो की युनिव्हर्सिटी पण काही दिवसांमध्ये कॉलेजला ऑटोनॉमी प्रदान करते. त्याला कॉन्फर्मेंट ऑफ ऑटोनॉमस स्टेटस असा इंग्लिशमध्ये शब्द वापरला जातो. म्हणजे तुम्हाला फक्त UGC कडनं ऑटोनॉमी मिळाली असं चालत नाही, तीच ऑटोनॉमी तुम्हाला नंतर विद्यापीठाकडून पण घ्यावी लागते आणि त्याच्याबद्दलची सगळी पत्र ही जॉईंट डायरेक्टरच्या ऑफिसला सुद्धा सबमिट केली जातात. आता इथपर्यंत ऑटोनॉमी मिळालेल्या पॉईंटपर्यंत आपण आलो की परत आपला जो काही सगळा संपर्क आहे तो मंत्रालय आणि युनिव्हर्सिटीशी सुरू होतो. मी सुरुवातीला सांगितलं होतं की ह्या टीममध्ये जे स्टेट गव्हर्नमेंटचे नॉमिनी असतात, प्रतिनिधी असतात, ते तुम्हाला मंत्रालयामधनं मिळतात. मंत्रालयाच्या शिक्षण विभागाकडून या व्हिजिट करता नॉमिनी दिलेले असतात. ते सहसंचालक असतात, जॉईंट डायरेक्टर. तसं व्हाईस चान्सलरकडनं सुद्धा नॉमिनी दिले जातात. मग एकदा ऑटोनॉमी मिळाली की पुढची प्रक्रिया सुरू होते. मग हे सगळं डॉक्युमेंटेशन परत UGC बरोबर संपूर्ण संवाद करून UGC कडनं एक नॉमिनी दिलेला असतो. त्याला म्हणायचं कॉलेजच्या नेहमीच्या ॲडमिनिस्ट्रेशन करता एक UGC नॉमिनी मिळतो. म्हणजे ही व्यक्ती 5 वर्षांसाठी कॉलेजच्या कमिटीवर असते. त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट नॉमिनी असतो. स्टेट गव्हर्नमेंट नॉमिनी परत शिक्षण सहसंचालक असतात. मी अगोदर सांगितलं होतं ते नॉमिनी फक्त एका व्हिजिट करता असतात. हे पुढे ऑटोनॉमस कॉलेज चालवताना ते ट्रॅक सोडून पुढे जाऊ नये किंवा संस्था चालकांनी त्यांच्या मनाप्रमाणे ऑटोनॉमस म्हणजे स्वायत्तता मिळालेली आहे, आता कसंही वागा, असं त्याच्यामध्ये होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये कॉलेजच्या कमिटीवरती UGCचे एक नॉमिनी असतात. ते 5 वर्षांसाठी त्यांची नियुक्ती असते. तसं स्टेट गव्हर्नमेंट नॉमिनी म्हणून जॉईंट डायरेक्टर किंवा सहसंचालक असतात. आता त्या पदावरती जर नवीन व्यक्ती आली तर नवीन व्यक्ती त्या ठिकाणी स्वीकारली जाते. त्यानंतर एक फायनान्स कमिटी म्हणून असते. त्या फायनान्स कमिटी करता युनिव्हर्सिटीचे फायनान्स अँड अकाउंट्स ऑफिसर या व्यक्तीची नियुक्ती केली जाते. तसंच बोर्ड ऑफ स्टडीज, आता जितकी बोर्ड्स असतील, मगाशी मी सांगितलं कॉलेजमध्ये जितके विषय असतात, जितकी डिपार्टमेंट्स असतात, त्या प्रत्येक डिपार्टमेंटचं एक बोर्ड तयार केलं जातं आणि त्या प्रत्येक बोर्डामध्ये जितके प्राध्यापक कॉलेजला शिकवत असतात त्या सगळ्या बोर्डाकरता एक प्रतिनिधी युनिव्हर्सिटीकडून दिलेला असतो. समजा कॉलेजमध्ये 30
प्रकारची बोर्ड आहेत, तर 30 प्रकारचे प्रतिनिधी युनिव्हर्सिटीकडून मिळतात. मॅथमॅटिक्स डिपार्टमेंट करता मॅथमॅटिक्सचा एक प्रतिनिधी, दुसऱ्या कॉलेजमधले प्रिन्सिपल किंवा सिनियर व्यक्ती, सायकोलॉजी असेल तर त्याच्याकरता वेगळा प्रतिनिधी, जितके म्हणून विषय असतील, जितकी म्हणून बोर्ड्स असतील तितके प्रतिनिधी व्हाईस चान्सलर्स नॉमिनी म्हणून त्या कॉलेजकरता नियुक्त केले जातात. त्यानंतर अकॅडमिक काउन्सिल करता सुद्धा काही प्रतिनिधी विद्यापीठाकडून नियुक्त केले जातात. साधारणतः याच्याकरता 3 प्रतिनिधी असतात. आणि गव्हर्निंग काउन्सिल करता, गव्हर्निंग काउन्सिल पण एक कमिटी असते, त्याच्याकरता सुद्धा प्रतिनिधी नियुक्त केले जातात. हे सगळे नियुक्त केलेले प्रतिनिधी कॉलेजमधले प्राध्यापक आणि मॅनेजमेंट मिळून ऑटोनॉमस कॉलेजचं काम बघितलं जातं. आता ह्या कॉलेजची जी ट्रस्टींची कमिटी असते ती तर असतेच, परंतु त्या ट्रस्टी बोर्डामधल्या लोकांचा शिक्षण क्षेत्राशी थेट संबंध असतोच असं नाही, आणि तो असायला हवा याच्याकरता या काही ॲडिशनल काही कमिटीज UGCने सांगितलेल्या आहेत. आणि या सगळ्या कमिटी कंपल्सरी असतात. सगळ्यामध्ये अपेक्स बॉडी किंवा सर्वोच्च कमिटी गव्हर्निंग काउन्सिल म्हणून एक कमिटी समजली जाते. या गव्हर्निंग काउन्सिलची कालमर्यादा 3 वर्ष असते आणि याच्यामध्ये 12 लोक असतात. या गव्हर्निंग काउन्सिलच्या वर्षभरामध्ये 2 मीटिंग्स घेणं बंधनकारक आहे. मग या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये कोण कोण असतं तर सर्वप्रथम मॅनेजमेंटचे, बोर्डाचे 5 प्रतिनिधी असतात. म्हणजे ट्रस्टींमध्ये जे 5 लोक आहेत किंवा जास्त लोक असतील किंवा कमी असतील, पण त्याच्यातले काही लोक आणि मॅनेजमेंटला हवे असलेले कोणी 1-2 लोक असे सगळे म्हणून 5 त्याच्यामध्ये मॅनेजमेंटचे प्रतिनिधी असतात. 2 सिनियर प्रोफेसर्स असतात. त्यांचं याच्यातलं काम हे रिटायरमेंट बाय रोटेशन असं चालतं. 3 वर्षांकरता यांची नियुक्ती असते. 3 वर्ष संपली की सिनियरिटीप्रमाणे पुढच्या 2 व्यक्तींना याच्यामध्ये काम करायची संधी मिळते. तर सिनियर 2 प्राध्यापक याच्यामध्ये नियुक्त केले जातात. यांची नियुक्ती ही जनरली प्रिन्सिपल आणि मॅनेजमेंटकडनं केली जाते. त्यामुळे मॅनेजमेंटचे 5 प्रतिनिधी, 2 सिनियर प्राध्यापक, त्याच्यानंतर एक कोणीतरी एज्युकेशनिस्ट किंवा इंडस्ट्रियलिस्ट, मॅनेजमेंटला योग्य वाटत असेल असा शिक्षण क्षेत्रातला त्याचा अनुभव शालेय शिक्षण किंवा ज्युनियर कॉलेजशी संबंधित असता कामा नये, उच्च शिक्षणाशी संबंधित असलेला एखादा अनुभवी व्यक्ती, एकतर एज्युकेशनिस्ट किंवा इंडस्ट्रियलिस्ट, म्हणजे अर्थातच तो सुशिक्षित किंवा उच्च शिक्षित इंडस्ट्रियलिस्ट असावा, अशी एक व्यक्ती 3 वर्षांकरता नियुक्त केली जाते. मागाशी सांगितलं तसं या कमिटी करता 5 वर्षांकरता UGC एखादा कोणी सिनियर व्यक्ती, म्हणजे एखाद्या ऑटोनॉमस कॉलेजचा डायरेक्टर किंवा प्रिन्सिपल किंवा एखाद्या युनिव्हर्सिटीमधला एखादा कोणी सिनियर व्यक्ती यांना या बोर्डावरती नियुक्त केलं जातं. अर्थात ही अपॉइंटमेंट परत 3 वर्षांसाठी असते. तसं त्याच्यावरती शासनाचा प्रतिनिधी असतो, स्टेट गव्हर्नमेंटचा प्रतिनिधी असतो. सांगितलं तसं सहसंचालक म्हणजे जॉईंट डायरेक्टर याच्यामध्ये येतात. नंतर व्हाईस चान्सलर्स नॉमिनी म्हणून परत एखाद्या कॉलेजचे प्रिन्सिपल याच्यामध्ये असतात. बऱ्याचदा ऑटोनॉमस कॉलेजच्याच प्रिन्सिपलला इथे नियुक्त केलं जातं आणि स्वतः त्या कॉलेजचे प्रिन्सिपल असे 12 लोक असतात. मी परत सांगतो, या गव्हर्निंग काउन्सिलला अनेक पॉवर्स किंवा अनेक अधिकार दिलेले आहेत कॉलेज चालवण्यासाठीचे. त्यामुळे इथे 5 प्रतिनिधी हे मॅनेजमेंटचे असतात, 2 सिनियर प्राध्यापक असतात. म्हणजे असं होता कामा नये की प्राध्यापकांना न विचारता निर्णय घेतले गेले, म्हणून कोऑर्डिनेशन राहावं याच्याकरता 2 प्राध्यापक असतात. एक कोणीतरी समाजामधला प्रतिष्ठित एज्युकेशनिस्ट किंवा इंडस्ट्रियलिस्ट त्याच्यामध्ये घेतला जातो. UGCचा नॉमिनी UGC कडनं दिलेला असतो. तसं स्टेट गव्हर्नमेंट नॉमिनी मंत्रालयामधनं नंतर नियुक्त केला जातो. त्याच्यानंतर व्हाईस चान्सलर्स नॉमिनी हा आदरणीय व्हाईस चान्सलर यांच्याकडून दिला जातो. त्यानंतर स्वतः प्रिन्सिपल, असे 12 लोक गव्हर्निंग काउन्सिलमध्ये असतात आणि याच्या कमीत कमी वर्षभरामध्ये 2 तरी मीटिंग होणं आवश्यक आहे. गव्हर्निंग काउन्सिल प्रमाणेच अकॅडमिक काउन्सिल ही सुद्धा एक महत्त्वाची कमिटी या ऑटोनॉमस कॉलेज करता असते. आणि या अकॅडमिक काउन्सिलमध्ये नावाप्रमाणे अकॅडमिक्सबद्दलच बोललं जातं. त्यामुळे ट्रस्टींपैकी किंवा मॅनेजमेंटपैकी कोणी याच्यामध्ये नसतं, कारण बऱ्याच वेळेला मॅनेजमेंटमधले लोक हे शिक्षण क्षेत्राशी थेट संबंधित नसतात आणि असले जरी तरी ह्याच्यामध्ये त्यांचा डायरेक्ट सहभाग नसतो. त्याच्याकरता पण तरतूद केलेली आहे. आता या अकॅडमिक काउन्सिलमध्ये प्रिन्सिपल हे स्वतः त्याचे चेअरमन असतात अकॅडमिक काउन्सिलचे. कॉलेजमध्ये जितकी डिपार्टमेंट्स असतील, म्हणजे आपण मगाशी सांगितलं जितके विषय तितके विभाग,
त्या सगळ्यांचे विभाग प्रमुख म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंट्स हे ह्या अकॅडमिक काउन्सिलमध्ये असतात. आता कधी कधी अकॅडमिक काउन्सिलमध्ये 50 आणि 60 लोकसुद्धा काही कॉलेजमध्ये आहेत. म्हणजे समजा प्रिन्सिपल याचे प्रमुख आहेत, सगळे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. त्याचप्रमाणे ज्या लोकांकडे हेड ऑफ द डिपार्टमेंट हे पद नाही पण ते सिनियर आहेत आणि ते समजा PhD रिसर्च सेंटर किंवा अन्य कुठल्या विभागाचे प्रमुख असतील, त्यांना पण याच्यामध्ये सामावून घेण्याचा अधिकार प्रिन्सिपलला असतो. त्यांना तसं ते पत्र देऊन या कमिटीमध्ये अकॅडमिक काउन्सिलमध्ये ते घेऊ शकतात. त्याचप्रमाणे 4 सिनियर प्रोफेसर विविध विषयांचे प्रतिनिधी म्हणून या अकॅडमिक काउन्सिलमध्ये घेतले जातात. त्याचप्रमाणे किमान 4 आणि जास्त 6, 7, 8 प्रतिनिधी मॅनेजमेंट आणि प्रिन्सिपल मिळून अकॅडमिक काउन्सिलवरती नियुक्त करतात. शक्यतो हे 4 किंवा 6 किंवा 8 जे प्रतिनिधी घेतले जातात हे प्रिन्सिपल आणि मॅनेजमेंट यांच्या समन्वयातून निवडले जातात आणि ते वेगळ्या वेगळ्या विषयांशी संबंधित असतात. म्हणजे ते कधी कधी लॉ, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर विविध प्रकारच्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती या कमिटीवरती घेतलेल्या असतात. कधी कधी रिटायर्ड व्हाईस चान्सलर किंवा रिटायर्ड प्राचार्य यांना सुद्धा कॉलेज या कमिटीवरती बोलवू शकते. त्याचप्रमाणे युनिव्हर्सिटीने व्हाईस चान्सलरनी नॉमिनेट केलेले 3 प्रतिनिधी या कमिटीवर असतात. त्या तिघांची नावं ऑटोनॉमी मिळाल्यानंतर युनिव्हर्सिटीकडनं ॲप्लिकेशन केल्यानंतर कॉलेजला दिली जातात आणि त्याचप्रमाणे प्रिन्सिपल एका प्राध्यापकाला याच्यामध्ये नॉमिनेट करू शकतात. आपण परत रिवाईज करूया. जसं गव्हर्निंग काउन्सिल सगळ्यात टॉपमोस्ट बॉडी असते, तसं अकॅडमिक्स करता अकॅडमिक काउन्सिल ही बॉडी असते. त्याच्यामध्ये प्रिन्सिपल प्रमुख असतात, सगळे हेड ऑफ द डिपार्टमेंट्स असतात, 4 सिनियर प्राध्यापक त्याच्यामध्ये घेता येतात, ते विविध विषयांचे प्रतिनिधी असतात. त्याचप्रमाणे 4 किंवा 6 किंवा 8 कॉलेजला म्हणजे मॅनेजमेंटला आणि प्रिन्सिपलला वाटेल त्याप्रमाणे तज्ज्ञ व्यक्तींना या कमिटीमध्ये घेता येतं. 3 व्हाईस चान्सलरचे युनिव्हर्सिटीचे नॉमिनी ह्या कमिटीमध्ये असतात आणि एक प्रिन्सिपलचा प्रतिनिधी म्हणून याच्यामध्ये असतो. अशी खूप मोठ्या प्रमाणावरती तज्ज्ञ व्यक्ती असलेलं अकॅडमिक काउन्सिल या सगळ्या विषयांना नवीन त्याच्यामध्ये काय चेंजेस केले, सिलेबसमध्ये काही चेंजेस केले का किंवा परीक्षेच्या पॅटर्नमध्ये काही बदल केला का, हे सगळ्याला मान्यता देण्याचं काम हे अकॅडमिक काउन्सिलकडून केलं जातं. त्यानंतर प्रत्येक विषयाकरता जे आपण मगाशी सांगितलं होतं बोर्ड ऑफ स्टडीज, म्हणजे प्रत्येक विषयाचं जे बोर्ड असतं, प्रत्येक डिपार्टमेंटचं जे बोर्ड असतं, त्या बोर्ड म्हणजे थोडक्यामध्ये काय, आता आपण उदाहरण घेऊया की समजा डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स म्हटलं, द फिजिक्स विषय शिकवणारे त्याचे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत ते सगळे विषय शिकवणारे प्राध्यापक या सगळ्यांचे मिळून ते एक डिपार्टमेंटल बोर्ड तयार केलं जातं. त्या बोर्डाकरता हेड ऑफ द डिपार्टमेंट हा तिथे प्रमुख असतो. त्यांच्या मीटिंग्स वेगळ्या वेगळ्या घ्यायच्या असतात. म्हणजे कधी कधी 30 बोर्ड असतील तर 30 मीटिंग एका टर्ममध्ये, 30 मीटिंग दुसऱ्या टर्ममध्ये, म्हणजे अकॅडमिक काउन्सिलच्या पण 2 मीटिंग्स, गव्हर्निंग काउन्सिलच्या पण 2 मीटिंग किमान, तसं प्रत्येक बोर्डाच्या पण किमान 2 मीटिंग. म्हणजे अशा 30 बोर्ड असतील तर 60 मीटिंग्स, म्हणजे इतक्या प्रमाणावरती डिस्कशन या सगळ्यावर होत असतं. त्यामुळे हेड ऑफ द डिपार्टमेंट त्या बोर्डामध्ये प्रमुख असतात. सगळे तो विषय शिकवणारे फॅकल्टी म्हणजे प्राध्यापक त्याच्यामध्ये असतात. व्हाईस चान्सलर नॉमिनी म्हणजे आता प्रत्येक विषयाकरता सुद्धा व्हाईस चान्सलरनी एक व्यक्ती नॉमिनेट केलेली असते. त्या व्यक्तीच्या समोरच याची मीटिंग व्हायला लागते. त्याचप्रमाणे एक व्यक्ती इंडस्ट्रीमधला किंवा एखादा व्यक्ती कॉर्पोरेट सेक्टरमधला तज्ज्ञ व्यक्ती या कमिटीवर घेणं बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे एक माजी विद्यार्थी जो पोस्ट ग्रॅज्युएट आहे, ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी शक्यतो चालत नाही, एक माजी विद्यार्थी जो पोस्ट ग्रॅज्युएट झालेला आहे त्या कॉलेजमधनं किंवा त्या विषयाचं पोस्ट ग्रॅज्युएशन कॉलेजमध्ये नसेल पण त्या डिपार्टमेंट त्या ठिकाणी आहे आणि त्याने बाहेरनं कुठनं जरी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर असा शक्यतो मेरिटोरियस गुणवत्ता धारक विद्यार्थी याच्यावरती नॉमिनेट केलेला असतो. तसंच किमान एक एक्सपर्ट व्यक्ती जर समजा प्लेसमेंट सेल असेल, कॉलेजतर्फे नोकरी देण्याची सुविधा असेल तर त्या संबंधित किंवा काही कॉर्पोरेट एक्सपर्ट म्हणा किंवा नवीन काही कोर्सेस चालू करायचे असतील तर किमान 1 किंवा 2-3 व्यक्ती अशा त्या डिपार्टमेंटमधल्या सगळ्या प्राध्यापकांबरोबर ह्या सगळ्या बाहेरच्या व्यक्ती आणि त्या सगळ्या व्यक्ती मिळून सिलेबस ठरवतात. आता सिलेबसमध्ये नक्की काय याच्यामध्ये बदल केले जातात तर
संपूर्ण विद्यापीठांनी दिलेला सिलेबस शक्यतो पहिल्या वर्षी तरी बदलला जात नाही. 10 किंवा 20% पोर्शन हा बदलला जातो. जो बदललेला पोर्शन असेल तो या बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये अप्रूव्ह केला जातो. परीक्षा ही कॉलेज घेतं, त्यामुळे परीक्षेचा पॅटर्न 60-40 आहे. म्हणजे 60 मार्कांची लेखी परीक्षा, 40 मार्कांच्या परीक्षेमध्ये त्याला इंटरनल असेसमेंट म्हणतात. 10 मार्काची तोंडी परीक्षा असेल, 10 मार्काचं प्रोजेक्ट असेल, 10 मार्काची इंडस्ट्रियल व्हिजिट असेल किंवा अन्य काही असेल, तर प्रत्येक बोर्ड ऑफ स्टडीज त्या विषयाकरता पॅटर्न ठरवते. मात्र संपूर्ण कॉलेज करता 60-40 हा जो फॉर्म्युला असेल तर सगळ्या विषयांकरता 60 लेखी परीक्षा आणि 40 मार्क हे बाकी गोष्टींकरता दिले जातात. आता या 40 मार्कांमध्ये कधी कधी विद्यार्थ्यांचं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन म्हणजे वर्गामध्ये त्यांनी हजर असणं, त्याच्यामध्ये अभ्यासामध्ये लक्ष देणं, इन्व्हॉल्व होणं, प्रश्न विचारणं किंवा ॲक्टिव्हली सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये पार्टिसिपेट करणं, ह्याच्याकरता 5 किंवा 10 मार्क दिलेले असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अटेंडन्स घेऊन त्यांची ब्लॅकलिस्ट लावणं असं काही आवश्यकताच पडत नाही. ऑटोनॉमस कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना लेक्चरला यावंच लागतं, त्यांची इन्व्हॉल्वमेंट वाढते. ह्या खूप चांगल्या गोष्टी ऑटोनॉमीमध्ये दिलेल्या आहेत. आता जरी समजा ही 60 आणि 40 परीक्षा घेतली तरी त्याच्यामध्ये कधी कधी डबल ब्लाइंड असेसमेंट नावाचा प्रकार पण असतो. म्हणजे कॉलेजचे प्राध्यापक पेपर तपासतात आणि सगळेच्या सगळे पेपर जिथे मार्क दिलेले असतात तिथे टॅग चिकटवून बाहेरच्या कुठल्या व्यक्तीला, तज्ज्ञ व्यक्तीला परत पेपर तपासायला दिलेले असतात आणि त्याच्यामधनं ॲव्हरेज जे मार्क समजले जातात त्याप्रमाणे एखादी सिस्टीम डेव्हलप करून मार्क दिले जातात. तर असा कोणीही गैरसमज करून घेऊ नये किंवा अपप्रचार करू नये की ऑटोनॉमस कॉलेजमध्ये कशा प्रकारे पासिंग असतं. उलटं अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने ह्याचं काम चालतं. आता ही जी ऑटोनॉमी प्रदान केली जाते ही प्रोग्रेसिव्ह असते. म्हणजे पहिल्या वर्षी 13वी म्हणजे FYला दिली जाते, म्हणजे दुसऱ्या वर्षी 14वी म्हणजे SY, त्याच्यानंतर 15वी म्हणजे TY, अशी ती एक वर्ष पुढे जाते. कारण एकदम जर ऑटोनॉमी आणली तर जी SYची मुलं असतील 14वीची ते 13वीला असताना ऑटोनॉमी नव्हती आणि 14वीला ऑटोनॉमी आली तर त्यांचं 1 वर्ष नॉन ऑटोनॉमसमध्ये, 1 वर्ष ऑटोनॉमसमध्ये असा गोंधळ होऊ शकतो. त्याच्यामुळे नॅकचं मूल्यांकन सुद्धा ऑटोनॉमी मिळाल्यानंतर 5 वर्ष पुढे जातं. म्हणजे समजा एखाद्या कॉलेजचं 5 वर्षांनी होणारं नॅकचं मूल्यांकन आता ड्यू आहे, ते होणार आहे आणि त्यांना ऑटोनॉमी मिळाली तर त्या ऑटोनॉमी मिळालेल्या तारखेपासून नॅकचं मूल्यांकन 5 वर्ष पुढे जातं आणि कॉलेजला मिळालेली A ग्रेड परत 5 वर्ष पुढे वापरता येते. याच्यात अजून एक नियम आहे. जर समजा कॉलेजला 3ऱ्यांदा नॅक केल्यानंतर जर A ग्रेड मिळाली असेल, म्हणजे टेक्निकल भाषेमध्ये 3rd सायकलमध्ये जर A ग्रेड मिळालेली असेल तर त्या कॉलेजला पुढच्या नॅक करता 7 वर्षांचं एक्सटेन्शन दिलं जातं. म्हणजे ऑटोनॉमीचा हा सुद्धा फायदा आहे. त्यांचं म्हणणं म्हणजे नॅकचं असं म्हणणं आहे, सरकारचं म्हणणं आहे की ऑटोनॉमस कॉलेज पूर्ण एस्टॅब्लिश झालं पाहिजे अप टू पोस्ट ग्रॅज्युएशन आणि ते संपूर्ण ऑटोनॉमी एस्टॅब्लिश झाली की नंतरच तुम्ही नॅक करता जाऊ शकता, असे नियम याच्यामध्ये आहेत. तर ह्याच्यामध्ये आपल्या लक्षामध्ये आलं असेल की कुठल्याही प्रकारे कुठलंही मॅनेजमेंटला वाटतं, प्रिन्सिपलला वाटतं, प्राध्यापकांना वाटतं म्हणून कुठलेही नियम बदलले जात नाहीत. अनेक बाहेरच्या संस्थांमधले नॉमिनी या कॉलेजच्या कमिटीवरती येतात. त्याचप्रमाणे फायनान्स कमिटी नावाची कमिटी यामध्ये एक ठरवलेली असते. या फायनान्स कमिटीमध्ये प्रिन्सिपल असतात. त्याचप्रमाणे गव्हर्निंग बॉडी म्हणजे गव्हर्निंग काउन्सिलनी नॉमिनेट केलेला, मॅनेजमेंटनी सुचवलेला, मॅनेजमेंटचं कोणी फायनान्स सेक्रेटरी किंवा ट्रेझरर किंवा कोणी फायनान्सशी संबंधित व्यक्ती यात नॉमिनेट केलेला असतो आणि कॉलेजनी नॉमिनेट केलेला एक प्राध्यापक असतो. बऱ्याच वेळेला कॉमर्सचं कॉलेज असेल तर प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंटला याच्यामध्ये नॉमिनेट केलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती या कमिटीमध्ये युनिव्हर्सिटीचे फायनान्स अँड अकाउंट्स ऑफिसर याच्यामध्ये असतात. आता ह्या कमिटीच्या समोर संपूर्ण कॉलेजचं बजेट ठेवलं जातं, बजेटबद्दल डिस्कशन केलं जातं. प्लस याच्यामध्ये जर कॉलेजला फी वाढवायची असेल, आता इथे बऱ्याच पालकांचा कोणीतरी अपप्रचार केल्यामुळे एक गैरसमज असतो की ऑटोनॉमस कॉलेजला फी वाढवली जाते, पण तसं नाही आहे. जर फी 5 किंवा 10% वाढवायची असेल तर या फायनान्स कमिटीमध्ये तो ठराव ठेवला जातो किंवा ते प्रपोजल ठेवलं जातं. त्याच्यावरती त्या प्रपोजलवरती डिस्कशन केलं जातं आणि जर सगळ्यांनी ते मान्य केलं तरच तो संमत केला जातो.
ते अप्रूव्ह केलं जातं, तसं युनिव्हर्सिटीला कळवलं जातं आणि तसं लेखी स्वरूपामध्ये पत्र मिळाल्यानंतरच 5 किंवा 10% फी वाढवता येते आणि या फी वाढवण्यासाठी कॉलेजला तिथे प्रूव्ह करावं लागतं की नक्की तुम्हाला कोणत्या प्रकारची गरज आहे. केवळ मनामध्ये आलं म्हणून फी वाढवता येत नाही, तर गव्हर्निंग काउन्सिल, अकॅडमिक काउन्सिल, बोर्ड ऑफ स्टडीज प्लस फायनान्स कमिटी या सगळ्यांच्या वार्षिक किमान 2-2 मीटिंग्स होणं, त्यामध्ये बाहेरनं भाग घेणाऱ्या सगळ्या व्यक्तींना कॉलेजला एक मानधन द्यावं लागतं. या सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असते. मिनिट्स त्याची रेकॉर्ड केली जातात, ती UGCला कळवली जातात. इतक्या सिस्टमॅटिकली ऑटोनॉमस कॉलेजचं काम चालतं. आता असं काही नाही आहे की कॉलेज कशाही प्रकारे काम करू शकतं. इंटरनल क्वालिटी ॲश्युरन्स सेल म्हणजे IQAC याच्या वार्षिक मिनिमम 3 किंवा जास्त मीटिंग्स होतात. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात. कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी म्हणजे CDC याच्यामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी पास करून घ्याव्या लागतात. त्याचप्रमाणे 2 गोष्टींवरती बऱ्याच लोकांना क्लॅरिफिकेशन मनामध्ये नसतं. त्यातली पहिली गोष्ट, कॉलेजमध्ये ज्या काही पोस्ट असतात किंवा जी काही पदं असतात आणि जी शासनाने मान्य केलेली असतात, ज्याला आपण एडेड पोस्ट असं म्हणतो, त्या एडेड पोस्ट ऑटोनॉमस कॉलेजमध्ये सुद्धा तशाच राहतात. म्हणजे जर समजा एडेड पोस्टवरचा एखादा प्राध्यापक रिटायर झाला, त्या जागेवरती येणाऱ्या नव्या प्राध्यापकाकरता जे काही सँक्शन असतं ते गव्हर्नमेंटकडनं मिळतं. रिटायर होणाऱ्या प्राध्यापकांना पेन्शन गव्हर्नमेंटकडनं मिळते. नवीन व्यक्तीकरता जर NOC मिळत असेल तर ती सुद्धा मिळते. त्यामुळे एडेड पोस्टमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक केला जात नाही. ज्या कॉलेजेसमध्ये ऑटोनॉमी मिळाल्यानंतर सुद्धा अगोदरची जी रिझर्वेशन पॉलिसी असते ती तशीच ठेवली जाते. रिझर्वेशन पॉलिसीमध्ये कुठल्याही प्रकारचा धक्का कॉलेजला ऑटोनॉमी मिळाल्यानंतर लावता येत नाही. प्राध्यापक आणि नॉन टीचिंग स्टाफ यांची पदं तशाच प्रकारे प्रोटेक्ट केलेली असतात. त्यांचा पेन्शन पगार याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक निर्माण होत नाही. अगदी महत्त्वाचं म्हणजे एक प्रश्न पालक विचारतात, ग्रॅज्युएशनची परीक्षा जी युनिव्हर्सिटी घेते ती ऑटोनॉमस कॉलेजमध्ये मात्र कॉलेजच घेतं, पण सर्टिफिकेट मात्र युनिव्हर्सिटीचं असतं. म्हणजे पास झाल्यानंतर जे फायनल प्रमाणपत्र मिळतं ते युनिव्हर्सिटीचंच असतं. त्यामुळे अशा प्रकारचा कोणी अपप्रचार करू नये. फायनल सर्टिफिकेट नॉन ऑटोनॉमस कॉलेजमध्ये जसं विद्यापीठाकडून मिळतं तसंच ऑटोनॉमस कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट हे विद्यापीठाकडूनच मिळतं. फक्त त्या ठिकाणी FI SY TYच्या सगळ्या 6 सेमिस्टरच्या त्या विद्यार्थ्यांच्या मार्कशीट्स या युनिव्हर्सिटीला पाठवाव्या लागतात, रिझल्ट पाठवावा लागतो. म्हणजे थोडक्यामध्ये युनिव्हर्सिटीचा काही ना काही प्रमाणामध्ये कंट्रोल, तसंच जॉईंट डायरेक्टर ऑफिसचा कंट्रोल, शासनाचा कंट्रोल सुद्धा ऑटोनॉमस कॉलेजमध्ये असतो. मग ऑटोनॉमी कशासाठी घ्यायची, तर स्वतःला सिलेबसमध्ये आवश्यक ते बदल त्या कॉलेजला करता येतात. ॲड ऑन कोर्सेस म्हणजे ॲडिशनल काही शॉर्ट टर्म कोर्सेस तयार करता येतात. परीक्षा विद्यापीठाच्या टाइम टेबलवरती अवलंबून न राहता स्वतःला घेता येते. त्यामुळे वेकेशनचा काळ किंवा परीक्षेचं टाइम टेबल, नवीन सत्र कधी सुरू करायचं, प्रवेश कधी सुरू करायचे, हे सगळं ऑटोनॉमस कॉलेजमध्ये पद्धतशीरपणे करता येतं आणि स्वतःचं एक वेगळं नाव त्या कॉलेजला निर्माण करता येतं. त्यामुळे ऑटोनॉमी मिळाल्यानंतर त्या कॉलेजची प्रगती होते. अजून एक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो, ऑटोनॉमस कॉलेजमध्ये ऑटोनॉमी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या कमी होते, पण असं एकाही ठिकाणी असं घडलेलं नाही. सगळीकडे ऑटोनॉमस कॉलेजमध्ये विद्यार्थी संख्या ही उत्तम आहे. याचं कारण असं आहे, प्रत्येक विद्यापीठामध्ये जी सर्वोत्कृष्ट कॉलेजेस असतात, ज्यांना A ग्रेड मिळालेली असते, A+ मिळालेली असते, त्या सगळ्या कॉलेजेसनी ऑटोनॉमी स्वीकारल्यामुळे, अर्थातच विद्यार्थी नामांकित कॉलेजमध्ये जात असल्यामुळे तिथे ऑटोनॉमी असली काय नसली काय, कॉलेज मूळ नामांकित असल्यामुळे ॲडमिशनवरती कोणताही परिणाम होत नाही. आता प्रश्न असा येतो की ज्या कॉलेजेसला असं वाटतं किंवा त्या प्रशासनाला असं तिथल्या वाटतं की आम्ही नॉन ऑटोनॉमस आहोत तर आम्हाला काही स्पर्धा असेल का, तर तसं नाही आहे. सध्या तरी A ग्रेड मिळालेल्या कॉलेजेसला ऑटोनॉमी देणं सुरू आहे. कालांतराने मग B++, B+ अशा सुद्धा कॉलेजला ऑटोनॉमी दिली जाईल. आणि केंद्र सरकारचं UGCचं असं एक स्वप्न आहे की साधारणतः 2028 किंवा 30पर्यंत भारतातल्या सगळ्या 40,000 कॉलेजेसला ऑटोनॉमस केलं जाईल, स्वायत्त केलं जाईल.
आता फायनान्शियल ऑटॉनॉमी येईल की नाही ते माहिती नाही, कारण काही लोक असंही त्याच्याबद्दल म्हणतात की काही वर्षांनी कदाचित शासन असं म्हणेल की आम्ही ग्रँट तुमची बंद करतोय, पण तसं नाही आहे. नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडनं कॉलेजेसला फंडिंग होण्याची किंवा निधी मिळण्याची शक्यता आहे. आता पुढचा मुद्दा येतो की पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत म्हणजे PG पर्यंत MCOM MA MSc ह्या सगळ्या पदव्या ह्या ऑटोनॉमसमध्ये येतात, परंतु PhD मात्र ऑटोनॉमीमध्ये येत नाही. ज्या कॉलेजमध्ये PhD रिसर्च सेंटर आहे अशा कॉलेजमध्ये PhD ही युनिव्हर्सिटीकडेच राहते, कारण त्याचं जे प्रमुख पद आहे ते आदरणीय व्हाईस चान्सलर यांच्याकडे असल्यामुळे PhD मात्र कॉलेजकडे जरी सेंटर असलं तरी PhD प्रदान करण्याची जी भूमिका आहे ती विद्यापीठाचीच राहील. आता पुढचा मुद्दा येतो की बऱ्याच लोकांना असं डाऊट असतो की ऑटोनॉमी आणि डीम्ड युनिव्हर्सिटी ह्यात त्यांची गल्लत होते. डीम्ड युनिव्हर्सिटी ज्याला अभिमत विद्यापीठ असं म्हणतात ते वेगळं असतं. क्लस्टर युनिव्हर्सिटी हा पण एक वेगळा प्रकार आहे. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी हाही वेगळा प्रकार आहे. पण ऑटोनॉमस कॉलेजला जर योग्य इन्फ्रास्ट्रक्चर असेल, बाकी सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित चालू असतील तर त्यांना डीम्ड युनिव्हर्सिटी करता जाता येतं. आणि सध्या तरी असं म्हटलं जातं की ज्या कॉलेजला ऑटोनॉमी मिळते त्याला काही कोटींमध्ये अनुदान हे सरकारकडनं मिळतं आणि डीम्ड युनिव्हर्सिटी करता 55 कोटी रुपये सरकारकडनं मिळतात. ते नॉन रिफंडेबल असतात. जरी ती अमाऊंट अट्रॅक्टिव्ह वाटली तरी त्या दर्जाचं शिक्षण देणारी ती संस्था असावी लागते. तर मला असं वाटतं की या व्हिडिओमध्ये आपण ऑटोनॉमीबद्दलच्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. तर ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस असं काही मनामध्ये संभ्रम निर्माण करू नका. आज शिक्षक दिन आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी ऑटोनॉमी या विषयावरती आज आपण काही नवीन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ ही एक अतिशय नामांकित संस्था आहे. गेल्या 60 वर्षांमध्ये किंवा त्याहून जास्त काळ डोंबिवली आणि परिसरामध्ये अनेक गुणवान विद्यार्थी निर्माण करणारी एक संस्था, शिक्षण संस्था म्हणून टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचं नाव आहे. मी या संस्थेचा माजी विद्यार्थी आहे. ह्या संस्थेचा विद्यार्थी म्हणून आज या ठिकाणी बोलताना खूप आनंद होतो आहे. मला ह्या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे सगळे पदाधिकारी यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि मला असं वाटतं की आपल्या मनामध्ये ऑटोनॉमीबद्दल ज्या काही शंका असतील त्या माझ्या बोलण्यातनं बऱ्यापैकी पूर्ण झाल्या असतील असं मी मानतो. तर ऑटोनॉमस कॉलेजबद्दल कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह मनामध्ये ठेवू नका. मला असं खात्री आहे की तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन झालं असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर आपल्या मित्रांना, आपल्या ओळखीतल्या व्यक्तींना तो पाठवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा. मनापासून धन्यवाद.